कृष्ण हरी. आज आपण तुकोबारा यांचा सुंदर असा अभंग पाहूया. परीस काय धातू सोने न करीतू फेडितो निभ्रांतु लह पांगू काय तयाहुनी झाला सिबा पुढे फेडिता साकडे माझे एक कल्पतरू कोड पुरवितो रकडा चिंतामणी खडा चिंतिले ते चंदनाच्या वासे वसता चंदन होती काष्टा न वृक्षयाती काय त्याचे उणे झाले त्यासी देता विचारी अनंता तुका म्हणे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, लोखंडाला परिसाने स्पर्श केला की त्याचे सोने बनत नाही काय. लोखंडाचे हीनत्व तो निश्चितपणे दूर करतो. देवा, माझे संकट दूर करण्याच्या बाबतीत तू परिसापेक्षा कमी शक्तिमान झालास काय. कल्पतरू हा मनात आणून ती इच्छा त्वरित पूर्ण करतो. चिंतामणी दगड असून जे आपण चिंतन करू ते देतो. चंदनाच्या सुगंधी झाडाजवळ असलेला वृक्ष देखील सुगंधित होतो. तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व वस्तूंनी दुसऱ्यांना खूप दिले म्हणून त्यांना काही कमी पडले काय. हे अनंता, या गोष्टीचा विचार कर आणि माझ्या आयुष्याचे सार्थक कर, असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे संगतीने काय होतं की दुसरी वस्तूसुद्धा चांगल्या गोष्टीच्या संगतीत असेल तर तिला सुद्धा काय होतं, तिचा गुण लागतो. आणि काय त्यामुळं काय होतं तर चंदनानं सुगंध दिला म्हणून त्याचं सुगंधीपणा काही कमी होतो का, असे तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात. पुढल्या अभंगामध्ये सांगतात की तोडुनी पुष्पवाटिका फळवृक्षयाती बाबळा राखिती करुनी सार कोण हित तेने देखिले आपुले आणिक पाहिले सुख काही धान्य बीजे तेने जाळुनी सकळे पेरितो काळे जिरे बीज मोडून या वाटा पुढिलांची सोय आडराने जाय घेऊन लोका विषाचे अमृत ठेवून या नाम करीतो अभम ब्रह्महत्या तुका म्हणे त्यास नाही के सांगता तया हाल करिता पाप नाही. जे सुंदर सुंदर फुलांच्या फळांच्या बागा तोडतात आणि बाबळीच्या झाडाचे रक्षण करतात, त्यांनी हे करण्यापेक्षा कोणते हित पाहिले आहे. त्यांना यामध्ये कशा प्रकारचे सुख वाटते. धान्याचे बीज ज्यांनी सर्व प्रकारे जाळून टाकले आणि शेतात कारळे जिरे यांचे बीज पेरले तर काय हित आहे. एखादा मनुष्य सर्वांनी सोयीचे असणारे मार्ग मोडून टाकतो आणि त्यांना आडरानात घेऊन जातो. विषाला अमृत म्हणून जो लोकांना देतो व ब्रह्महत्या करतो त्याला पातक लागते. म्हणून महाराज म्हणतात, अशा माणसाला कितीही सांगितले तरी तो ऐकणार नाही, तर त्याचे हाल केले तरी पाप लागणार नाही. संसाराच्या बेने पळून लाहीसे केले जेथे तेथे आपण आहे आम्ही करावे ते काय. एकांतासी ठाव तीही लोक की नाही वाव गावा जातो ऐसे न लगे म्हणावे ते कैसे. स्वप्नाची परी जागा पाहे तव घरी तुका म्हणे काय तुझे घेतले मी आहे. या संसारातील दुःखाच्या भीतीमुळे कोठे पळून जावे अशी जागाच देवाने ठेवली नाही. ज्या ज्या ठिकाणी आम्ही लपून बसण्याचा प्रयत्न करतो त्या त्या ठिकाणी तो व्यापून राहिलेला आहे. कुठे एकांतात जाऊन बसावे असे त्रिभुवनात स्थानच राहिले नाही. मी गावाला जातो असे म्हणता येत नाही, कारण जेथे जावयाचे आहे तेथे देव आहे. स्वप्नामध्ये कुठे गावाला जावे तर जागेपणी आपण तेथेच आहोत असा अनुभव येतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुझे असे काय केले आहे म्हणून तू मला कोंडून ठेवले आहेस. आपण काय सादर विषी आम्ही का निष्ठुर केले भक्त तैसे देई तुझे प्रेम माझ्या ठाई. काय पंक्तीस कोंडा एकांतासी साकर मांडा काय एक पण पोता घालून गाठी खून काय व्हावे तैसे तया आपण नारीसे तुका म्हणे मधी आता तोडू भेद बुद्धी. देवा, आपण पतित लोकांना तारण्यास उत्सुक आहात, पण माझ्या संबंधी एवढे निष्ठुर का बरे झालात. देव, आपण भक्तावर जी कृपा केली तीच कृपा माझ्यावर देखील करावी, तेच प्रेम माझ्यावर करावे. देवा, एकांतामध्ये एखाद्याला साखर मांड्याचे भोजन द्यावे आणि पंक्तीत बसलेल्या लोकांना मात्र कोंडा वाढावा, हे योग्य आहे का. पदराला पैशाची खूणगाठ बांधावयाची आणि कोणाला काही पैसे न देता तुम्ही आम्ही एकच आहोत असे म्हणायचे. आपणास एक आणि दुसऱ्याला वेगळे असे करणे बरोबर आहे काय. म्हणून महाराज म्हणतात, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलेली भेदबुद्धी दूर करूया. चित्त तुझ्या पायी ठेवून झालो उतराई परी तू खोटा केशी राजा अंत पार न कळे तुझा. आम्ही सर्वस्वे उदार तुझ देऊनी व्यवहार इंद्रियाची होळी संसार दिला बळी न पडे विसर तुझा निरंतर प्रेम एकासाठी तुका म्हणे नवेचे गाठी. देवा, तुझ्या चरण कमलावरती चित्त अर्पण करून उतराई झालो आहे, पण हे केशवा मायेचा खेळ कळत नाही, तुझ्या कृतीचा अंत लागत नाही. आम्ही सर्व संसार तुला अर्पण करून सर्व दृष्टीने उदार झालो आहोत. इंद्रियाच्या विषयांची होळी केली आहे आणि संसाराचा बळी दिला आहे. तुझा विसर आम्हाला कधीच पडणार नाही, निरंतर तुझे स्मरण राहील. म्हणून महाराज म्हणतात, तुझ्या एकट्याशिवाय मी आणि हृदयातील प्रेमाचे कुंभ कोणाच्याही चरणी अर्पण केले नाहीत.
आम्ही पतित म्हणून तुझा आलो शरण करीतो चिंतन दिवस रात्री. नाही तरी मज काय होती चाड धरावया भीड तुझी चित्ती. आम्हान तारावे तुम्ही काय करावे सांगोजी भावे नारायणा. अन्याय कोणाचा अंगीकार करणे तया हाती देणे लाजतेची. काय ते शुरत्व मिरवूनी बोलणे जना माझी दावणे बळरया. पोया नक्षत्र घालूनी घरी दंडितो बाहेरी आली असी. नव्हे कीर्ती काही न मानेची लोका काय विटंबना तैसी तैसी. प्रत्यक्षाशी काय द्या वेगाप्रमाण पाहता दर्पण साक्ष काही. तुका म्हणे तरी आम्हा ना कळे तरलो किंवा आम्ही नाही. म्हणून देवा माझी आम्ही पापी असल्यामुळे तुला शरण आलो आहोत. रात्रंदिवस तुझे चिंतन करीत आहोत. नाही तर तुझी भेट धरण्याची आम्हाला काय जरुरी आहे. आमचे रक्षण न कराल तर देवा तुम्ही दुसरे काय करणार आहात ते अगदी जीवाभावाने सांगा. एखाद्याचा स्वीकार करायचा आणि पुन्हा त्याला दुसऱ्याच्या हाती द्यावयाचे हे काम लाजिरवाणे आहे. हे काम तुम्ही केले आहे. स्वतःच्या मोठेपणाच्या गोष्टी करावयाच्या आणि जगामध्ये बिरुदे लावून मिरवायचे याचा काय उपयोग. घरामध्ये अन्नछत्र व पानपोई घालून बाहेर उभे राहण्यास मात्र जो दंड करतो त्याची कीर्ती वाढणार नाही. त्याचे हे करणे कोणाला मान्य होणार नाही. हे करणे ही एक प्रकारची विटंबनाच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्यक्षाला काय प्रमाणाची आवश्यकता असते काय. एकदा आरशात पाहिल्यावर दुसऱ्याच्या साक्षीचा काय उपयोग आहे काय. आम्ही तरलो अथवा नाही हे आम्हाला का बरे समजत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही पतित म्हणून तुझा आलो शरण करीतो चिंतन दिवस रात्री. नाही तरी मज काय होती चाड धरावया भीड तुझी चित्ती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही पापी आहो म्हणून तुला शरण आलो आहोत. नाही त्यामुळेच तर आम्ही तुझं रात्रंदिवस चिंतन करत आहोत. नाहीतर आम्हाला तुझे चिंतन करण्याची काय गरज आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे जगच पापी आहे. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की रात्रंदिवस करीतो चिंतन दिवस रात्री, म्हणजे रात्रंदिवस चिंतन केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. तरच आम्हान तारावे तुम्ही काय करावे सांगोजी भावे नारायणा. म्हणजे त्यामुळेच तर आपल्या कायम काय असणार आहे, देव सोबत असणार आहे असे तुकाराम महाराज सांगतात. थँक्यू.